संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा धक्कादायक आणि थरारक कारनामा समोर आलाय। परळी येथल्या महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे टेबलवर ठेवण्यात आले होते असा धक्कादायक आणि गंभीर आरोप कराडचा एकेकाळचा समर्थक विजयसिंह बांगर यांनी केलाय। या आरोपांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय। माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले आहेत। महादेव मुंडेचा तुम्ही मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मारलं, त्याचं मांस काढून आणावं तुम्ही एवढं की म्हणजे दाखवायला असं टेबलवर मांस ठेवलं त्याच्या समोर। हे आहेत विजयसिंह उर्फ बाळा बांगर। कधी वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक म्हणून विजयसिंह बांगर आणि कुटुंबाची बीड जिल्ह्यात आगळीवेगळी ओळख होती। मात्र वाल्मिक कराड किती विकृत माणूस आहे हे सांगताना बाळा बांगर यांनी वाल्मिकच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा स्फोट केलाय। आपल्या समोर वाल्मिकनं 3 खून केल्याचा खळबळजनक दावा विजयसिंह बांगर यांनी केलाय। इतकंच नव्हे तर महादेव मुंडे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे वाल्मिक समोरच्या टेबलवर ठेवले होते असा दावा देखील बांगर यांनी केलाय। माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले आहेत। मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे। ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे। ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे, हा कसा झालेला आहे, काय झालेला आहे। मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं, परळी बंद ठेवली होती। मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी सांगितलं की आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहेत, बाळा बांगर तू कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे, किती वाईट प्रकार घडलाय, ह्याच्यामधले आरोपी घटले पाहिजेत। मला झोप नाही लागली हो। महादेव मुंडे मारल्यानंतर सांगतो मी जनतेला सगळ्या, महादेव मुंडे पण वंजारी समाजाचेच आहेत ना, आपलेच नातेवाईक आहेत ना। रामकृष्ण बांगर पण तुमचेच नातेवाईक आहेत। सत्यवताई बांगरला तो वाल्मिक कराड मावशी मनाचा। अरे माझ्या आई वडिलापर्यंत काय केलं तर माझ्या आई वडिलांनी महादेव मुंडेचा जीव घेतला। महादेव मुंडेचा तुम्ही मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मारलं, त्याचं मांस काढून आणावं तुम्ही एवढं की म्हणजे दाखवायला असं टेबलवर मांस ठेवलं त्याच्या समोर। हे हकीकत नाहीत, हे सत्य घटना नाहीत, हे अधिकाऱ्यांना माहिती नाहीत। बीड मधल्या काळ्या कुट्ट गुन्हेगारी विश्वाचा वाल्मिक कराड म्होरक्या बनला। वाल्मिकच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपत नाहीये। वाल्मिकनं आपल्या कुटुंबाला देखील संपवण्याचं काम केलं। इतकंच नाही तर बलात्काराचे गुन्हे दाखल करू अशी धमकीही दिल्याचा आरोप विजयसिंह बांगर यांनी केलाय। ठीक आहे, माझ्या नातेवाईकाला बोलून घेतलं 9 डिसेंबरच्या अगोदर की बाळा बांगरला मी मर्डर केस मध्ये गुंतवणार आहे। सगळ्या पाडदा तालुक्याला माहिती ना, तो सगळ्याला सांगत होता बाळा बांगरला मी मर्डर केस मध्ये टाकणार आहे। अरे बाळा बांगरला का मर्डर केस मध्ये टाकणार आहे? बाळा बांगरनी तू चुकीच्या मार्गाला गेलतास, तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण ज्या कुटुंबावर अन्याय झाला ते कुटुंब सोबत घेऊन निघण्याचा प्रयत्न केला, हे चुकलं बाळा बांगरचं। नीतिमत्तेसोबत राहिलो, नियतीसोबत राहिलो। वाल्मिक कराड ही व्यक्ती नाही, ही विकृती होती। महादेव मुंडेंच्या खुनामागे वाल्मिक कराड असल्याचा दावा विजयसिंह बांगर यांनी केल्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी आक्रमक झाल्या। पोलिसांनी बांगर यांचा जबाब घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी केली आहे की आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी एक भाऊ म्हणून पुढे आलेले आहेत। जसा सतीश माझा भाऊ आहे, ते बी तसेच भावासारखे माझ्या पुढे आलेले आहेत। आणि एसपी सरांना एवढंच आव्हान आहे की एसपी सर तात्काळ जाऊन त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करा, कारण त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की माझ्या देखत झाला आहे, टेबलवर स्वतः समोर माणसाचा तुकडा ठेवलेला होता। मग डायरेक्ट एवढा फिर्यादी असून तुम्ही का अजून शांत आहात? म्हणून एसपी सरांना एवढंच आहे की जबाब घेऊन आरोपी तात्काळ अटक करा। त्यांच्या रक्तातले आहेत म्हणजे कोणते आरोपी आहेत हे पण म्हणजे त्यांच्या जबाबाबत ते नाव सांगतीलच ना। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अद्यापही अंधारातच आहे। आता विजयसिंह बांगर यांच्या आरोपांनंतर पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। मात्र या निमित्तानं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा गुन्हेगारी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।